परभणी जिल्ह्यात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची आज मोठी चर्चा रंगली आहे। सगळ्या शर्यतीत भाग घ्यायचा नसतो, काही शर्यती शांत बसून जिंकायच्या असतात। या त्यांच्या स्टेटस नंतर काही वेळातच रामप्रसादजी बोर्डीकर यांची परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। तब्बल 14 वर्षांनंतर रामप्रसादजी बोर्डीकर यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेतृत्वावर पुनरागमन केले। त्यांच्या या पुनरागमनात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संघटन मजबूत करणं, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणं आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरण प्रभावीपणे हाताळण्याची चर्चा समर्थकांमध्ये आहे। संयम, योग्य वेळेची प्रतीक्षा आणि निर्णायक विजयाचा संदेश देणाऱ्या मेघना बोर्डीकर यांच्या स्टेटसचा आणि रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या बिनविरोध निवडीचा संबंध जोडला जातोय। या घडामोडींमुळे परभणीच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना समर्थक व्यक्त करतात। अंजनगाव सुर्जी शहरातील शनिवार पेठ परिसरात नाल्या घाणीने तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहते। त्यामुळे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। दुर्गंधीयुक्त पाणी आणि अस्वच्छतेमुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। नगर परिषद आरोग्य विभागाच्या कामकाजावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे अनेक विद्यार्थी आणि नागरिक सायकलवरून घसरून पडल्याच्या घटना घडल्यात। त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय। शहरातील अनेक वॉर्डांमध्ये नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय। शनिवार पेठेसह शहरातील सर्व नाल्यांची तातडीने साफसफाई करून सांडपाण्याचा निचरा करावा आणि नियमित स्वच्छतेचे नियोजन करावं अशी मागणी नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे। पेण शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि मोऱ्यांवरील तात्पुरत्या दुरुस्तीवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत साळवी यांनी नगरपालिका प्रशासनावर टीका केली आहे। अलिबाग रोड, गांधी मैदान मंदिर चौक, फणस डोंगरी, कवडारतळे रोड आणि युनिक बाजार आणि उत्कर्ष नगर या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली। मोऱ्यांवर पत्रे टाकून वेळ मारून नेली जातोय असा आरोप त्यांनी केलाय। गांधी मंदिर चौकात खोपोली रोड, मुख्य बाजारपेठ आणि खासगी शाळांकडे जाणारे 4 रस्ते एकत्र येत असल्याने दररोज मोठी वाहतूक कोंडी होते। 2 ते 2,500 विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात। त्यामुळे खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढल्याचं साळवी यांनी सांगितलंय। पेणकर कर भरतात, मात्र मूलभूत सुविधा मिळत नाहीत असं म्हणत त्यांनी रस्त्यांची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। 15 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास शिवसेना शिंदे गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय। नमस्कार पेणकर जनता, आज मी नुकताच पेणमध्ये एक फेरफटका मारला। भरपूर तक्रारी कानावर आल्या की पेणमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालं। त्यानुसार पेणचं जे प्रवेशद्वार आहे आपलं, त्या ठिकाणी तिथे आपण अलिबागला रस्ता वळतो, तिथे गाडी कोणती वाहने मागे पुढे करायला लागतात, त्या ठिकाणी आज खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे। त्याच्यानंतर गांधी मंदिर जो आपला पेण ते आपली तिथे 4 रस्ते आहेत। एक रस्ता प्रायव्हेट स्कूलकडे जातो, एक रस्ता खोपोली रोडकडे जातो, एक रस्ता आपल्या मुख्य बाजारपेठेकडे जातो। अशा ठिकाणी आज प्रायव्हेट स्कूलमध्ये आज 2 ते 2,500 विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर ये जा करतात, कॉलेजची मुलं ये जा करतात। त्या ठिकाणी दुपारी 12-12:30 वाजता एवढी प्रचंड गर्दी असते आणि त्या खड्ड्यामुळे त्या ठिकाणी एवढी ट्रॅफिक होते की लोकांना आज या ठिकाणी नाकात दम आलेला आहे। कंटाळीत लोक ही ट्रॅफिकची समस्या बघून। युनिक बाजारच्या समोर आज मोरीचा प्रश्न गेले 2-2.5 वर्ष पेपरला येतोय। त्या माध्यमातून तिथे फक्त एक पत्रा टाकलाय त्या मोरीवर। त्या ठिकाणी कोणताही वाहन जाताना त्या पत्र्यावरनं स्लिप होण्याची भीती आहे। तसाच प्रकार त्यांनी एक उत्कर्ष नगर CFA ऑफिस समोर केला। एक तुटलेली मोरी आहे, ती झाकण्यासाठी तिथे पण पत्रा टाकलाय। मग या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे काम करणार आहात की नाही, का तिथे कोणताही घातपात काहीतरी ऍक्सिडेंट होण्याची आपण वाट पाहताय। आज त्या कौंडाळतळा, आज तिथे कौंडाळतळासारखा एवढा आपला एक मंदिराचा रस्ता आहे, त्या ठिकाणी रस्त्याला खड्डे नाहीत, तो खड्डा पूर्णपणे फाटलेला आहे। जाता येता तिथं लोकांना गाडीचा तारीवरची कसरत करून गाडी न्यावी लागते। त्या ठिकाणी पण तुम्ही आज फणस डोंगरीची तिथे पण तीच परिस्थिती आहे। जो आपला ह्याचा हे आहे फणस डोंगरीकडे जायचा रस्ता आहे, त्या ठिकाणी रस्ते तर पूर्ण खड्ड्यांनी भरलेले आहेत। आणि ह्या खड्ड्यांमुळे, खड्डे तर नाहीत, जो ट्रॅफिकचा प्रश्न पेणमध्ये उद्भवलेला आहे, त्या खड्ड्यांमुळे लोक खड्डे चुकवण्यासाठी किंवा स्लो घेतात, मग आणखीन त्यासाठी ट्रॅफिक होते। आणि ही ट्रॅफिकमुळे पेणकर जनता अक्षरशः त्रस्त झालेली आहे। तरी मी हा जो ढिसाळ कारभार आहे, पेण नगरपालिका कर्मचारी, CO असेल किंवा ही बसलेली आता नवीन कमिटी असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक यांनी
जातीने लक्ष घालून या पेंटकरांना जो प्रश्न सातत्यो ट्रॅफिकचा खड्ड्यांचा, याच्यावर तुम्ही कायमस्वरूपी तोडगा काढा, अन्यथा ही पेंटकर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. देशातील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राज्य सरकारला 9 ऑगस्ट पर्यंत ठोस पावलं उचलण्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय. पेपरफुटीमुळे गोरगरीब, शेतकरी, मजूर, कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत केवळ एका व्यक्तीच्या राजीनाम्यानं प्रकरण संपणार नाही, तर सर्व दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. सरकारनं 9 ऑगस्ट पर्यंत कारवाई केली नाही तर मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय. शिक्षकांसाठी सुरू असलेली टीईटी परीक्षा तात्काळ रद्द करावी आणि जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेतही परीक्षेची समान पद्धत लागू करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. शासनाला आमचं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेड काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. संभाजी ब्रिगेडचा हा जो दणका आहे, शासनाला आम्ही आमच्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये किंवा म्हणजे तालुक्यात ठिकाणी कलेक्टर ऑफिस, तहसीलला, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस, जिल्ह्यात ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आम्ही काही निवेदन देत आहेत की जे जंतर मंतरवर झालेले जे गुन्हे आहेत, ते विद्यार्थ्यांचे गुन्हे जर शासनाने जर याची दखल नाही घेतली तर येत्या 9 तारखेला आम्ही आमच्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आम्ही आंदोलन करू, असा आमचे अध्यक्ष मनोज आखरे, प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांचा इशारा आहे. आणि यानंतर आमचे ज्या मागण्या आहेत, टीईटी परीक्षा असेल, शिक्षकावर 25-25 वर्षे शिक्षकांनी त्यांचे आयुष्य त्या ड्युटीमध्ये घातले आणि शासनाचं हे धोरण जे आहे की शिक्षकाची जी टीईटी परीक्षा त्यांना जी लादलेली आहे ती कायमस्वरूपी रद्द व्हावी, ऑनलाईन परीक्षा कायमस्वरूपी रद्द झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर एमपीएससीचे पेपर फुटी प्रकरण जे आहे ते पेपर फुटी प्रकरणही कायमस्वरूपी रद्द झाले पाहिजे. येत्या काळामध्ये जर ते असं रद्द जर झाले नाही तर 9 तारखेला शासनाला संभाजी ब्रिगेडचा अख्ख्या महाराष्ट्रभर इशारा राहील. आज धरणे आंदोलन आमचे टोटल महाराष्ट्रभर एकाच टायमाला वन टाइम 10:30च्या नंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सोबतच चालू आहे. 9 तारखेला आमचं जे काय असेल, आज जर त्यांनी आमच्या म्हणजे निवेदनाची दखल जर नाही घेतली तर 9 तारखेला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलला परत रस्त्यावरची कोणती लढाई असेल ती त्या टायमाला तुम्हाला बोलून सांगूया. मी जिल्हा अध्यक्ष कैलास खांडेवराड, संभाजी ब्रिगेड, जालना.